आंबेगाव तालुक्यामधील शिनोली गावामध्ये कांदा काढण्यासाठी आलेल्या मजुरांच्या लहान मुलींनी शेताच्या कडेला असणाऱ्या धोत्र्याच्या वनस्पतीच्या बिया खाल्ल्यामुळे 4 लहान मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। विषबाधा झालेल्या सर्व मुलींना उपचारांसाठी मंचर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। अरुण झाटे, आचल झाटे, शुभांगी देवकर, दर्शना ठाकरे अशी विषबाधा झालेल्या मुलांची नावे आहेत। सर्व मुली 5 ते 8 वर्षाच्या दरम्यान आहेत। कांद्याची काढणी सुरू असताना आंबेगाव तालुक्यामध्ये मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे अकोले इथनं मजूर उपलब्ध करून त्यांच्याकडनं कांदा काढणी सुरू होती। या मजुरांच्या कुटुंबासमवेत लहान मुलं देखील या शेताच्या ठिकाणी आली होती। दरम्यान दुपारच्या सुमारास शेताच्या बाजूला असणाऱ्या वनस्पतीच्या धोत्र्याच्या बिया या मुलांनी सेवन केल्या आणि त्यानंतर मुलींना उलट्या सुरू झाल्या। त्यामुळे त्यांना तात्काळ प्रथम उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यावेळी विषबाधा झाल्याचं समोर आलंय। मात्र 4ही मुलींची प्रकृती आता सुधारत आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। काल दुपारी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातून 4 बालक अत्यवस्थ होऊन धोत्र्याच्या बिया खाऊन अत्यवस्थ होऊन आपल्याकडे ह्या जिल्हा रुग्णालयाकडे आणले असता त्यांची तपासणी केली असता त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि गंभीर असल्याचे निदर्शन आले। यानुसार त्यांची तात्काळ तपासणी करून तात्काळ उपचार करून योग्य प्रकारचे उपचार करून तात्काळ सुरू केल्यामुळे त्यांची परिस्थिती आता चिंताजनक नाही आहे असे एकंदरीत निष्कर्ष काढायला हरकत नाही। तर या धोत्र्याच्या बिया खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळा अज्ञात काही कारणामुळे काहींना माहीत आईवडिलांना माहीत पण पडत नाही काय खाल्लं बालकांनी आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ती बालकं अत्यवस्थ असतात आणि त्यानुसार जर ती अत्यवस्थ कशामुळे झाली हे शोध न घेतल्यामुळं बाळांना उपचार करणं काही वेळेस कठीण ठरतं। परंतु जर आपणास हिस्ट्री मिळाली, हिस्ट्री म्हणजे काय खाल्लं, काय पिलं किंवा काय चावलं, तर त्याप्रमाणे आपल्या योग्य प्रकारचा उपचार करून घेणं हितावं ठरतं। आता ज्या ती घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाने तपासणी केली पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की धोत्र्याच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांनी ते अत्यवस्थ झाले आहेत, तर त्यामुळे आपल्याला पुढचा उपचार करणं जास्त सोपं झालं आणि सहज झालं। त्यांनी ज्या कारणामुळे तात्काळ इकडे पाठवलं त्याच्यामुळे उपचारासाठी योग्य प्रकारचा उपचारासाठी विलंब कमी लागला आणि आपणास योग्य प्रकारचे तात्काळ उपचार चालू करून आपणास बालकं हे गंभीर त्या आजारी असून सुद्धा तात्काळ त्यांना उपचार केल्यामुळे योग्य प्रकारचे त्यांना सेवा मिळून बालकं हा आता धोक्याच्या बाहेर आहे। पालकांनी कृपा करून आपले बालकं काय करतात, कुठे थांबतात, काय खातात किंवा काय पितात किंवा त्यांच्यासाठी कोणीतरी एखादी व्यक्ती अशी ठेवावी जेणेकरून ती बालकांवर लक्ष ठेवेल, जेणेकरून आपल्या बालकांना अशा प्रकारच्या गंभीर प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची वेळ येणार नाही। मी डॉक्टर चंद्राणी पाटील, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मंचर जवळील शेनोली गावातल्या एका शेतकऱ्याकडे काही मजूर कामासाठी आले होते। त्या मजूर कुटुंबातल्या 4 मुलांनी धोत्र्याच्या बिया खाल्ल्या। बिया खाल्ल्यानंतर थोड्या वेळातच मुलं अत्यवस्थ झाली व प्रथम ती घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आलं। मुलं आणली गेली तेव्हा ती अतिशय अत्यवस्थ स्थितीत होती। 5, 6 आणि 8 वर्षाची ही मुलं गंभीर अवस्थेत असल्यामुळे ताबडतोब त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आणि आता मुलांची स्थिती चिंतेच्या बाहेर आहे, पूर्णपणे स्वस्थ आहेत आणि कोणत्याही धोक्याच्या बाहेर आहे। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव।